स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती, त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्याबरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले, त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून जे सदस्य निवडून आणलेले त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते। त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उबाठा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेतले 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत। त्या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एकजिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची, हातगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही, तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू। राज्यात एक शिवसेना एक पक्ष त्या सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा दिला असं असताना सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे, कितपत टिकेल आणि कितपत? आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उबाटा या पक्षाचे 1 आहेत। या तिघांची बेरीज 30 होते। घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणते विनाअट पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे नेते म्हणून इथं माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आज नाहीत, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ठामपणानं आहेत। त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्षे एकत्रित काम केलेलं आहे। आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत, त्यामुळं हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे। आपल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये
नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आणि इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष अशा सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळालं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये एकूण 60 पैकी 64 सदस्यांनी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इथे बसवले आणि उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी बसवले. आज सभापतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील व काँग्रेस पक्षाचे नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, आदरणीय विलासराव जगताप साहेब, आदरणीय राजेंद्र अण्णा आणि खास म्हणून आता आमच्यात एक चांगली आणि नव्याने आज जी सभापती निवडीमध्ये भर पडलेली आहे ती शिवसेना आटपाडीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सदस्य सन्माननीय तानाजीराव पाटीलजी हे सगळेही आता आमच्यासोबत सामील झालेले आहेत, आमच्यासोबत आहेत. अशी एकूण आता जिल्हा परिषदेमध्ये 37 जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही आता आम्हा सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये मोठे यश मिळालं आणि जिल्ह्यातल्या या सर्व नेत्यांचं मी खास करून या ठिकाणी त्यांचे आभार मानेल. शिवसेना उभाटाचे अभिजित पाटीलसुद्धा यासोबत आमच्यासोबत आहेत आणि त्यांचाही उल्लेख करेल. या सगळ्या नेत्यांनी आता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांना जे त्यांच्या मनात इच्छा होती त्या इच्छेनुसार आज खरं तर आम्ही हे 37 लोक आणि सगळे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 25-30 वर्षाहून अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री राहिलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. तो जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी अनेका चांगल्या विचाराने या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या मजबूत करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि त्याचबरोबर मला आता नुकतीच बातमी कळाली की जे सभापती निवडीसाठी केवळ 4च अर्ज दाखल झालेले आहेत. विरोधी पक्षाने कुठले अर्ज दाखल केलेला नाही म्हणून जवळजवळ आता ही बिनविरोध निवड झालेल्याची प्रक्रिया ही आता आपल्याला पाहायला मिळते. ती लवकरच निवडणूक अधिकारी घोषित करतील असं दिसतंय आणि म्हणून 100% हा फार मोठा विजय, हा पुरोगामी विचाराचा आहे, हा सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आहे, जनतेचा आहे आणि जी मूठ पुन्हा एकदा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, माजी आमदारांनी बांधली त्याचा हा विजय आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय सगळे विभाग आहेत त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन त्यांना राहील, लोकांच्या अपेक्षेपलीकडे चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे. मध्ये उभा करेन ओके चला आता झालं.